हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आशा करते मजेत असाल, मस्त असाल. मी हर्षा मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात ही सकाळपासूनच केलेली आहे. म्हणजे आत्ता वाजले तर 6 आणि मी 5:30लाच उठलेली आहे. घरातील बऱ्यापैकी कामं आवरलीत आणि आज आता श्रीजाच्या पप्पांना पण टिफिन करायचं आहे. त्यांना पण 8:30 वाजता जायचं असते आणि श्रीजासाठी पण टिफिन करायचं आहे. तर आज श्रीजाच्या शाळेमध्ये आहे ग्रीन डे. तर कालच मला त्यांच्या टीचरने सांगितलं होतं की उद्या डब्याला काहीतरी हिरवंच द्या, म्हणजे हिरवी भाजी किंवा हिरवा पराठा. तर म्हटलं चला आज आपल्या किचनमध्ये तर सगळ्या रेसिपी हे हिरव्याच बनणार आहेत. तर म्हटलं आज डब्याला त्यांना शेपूची भाजी आणि पालकचे पराठे द्यावे आणि तेच मग श्रीजाच्या पप्पाच्या डब्याला पण द्यावे आणि घरच्या सगळ्यांसाठी तेच करावं. कशाला अजून दुसरं करत बसू. तर मग आत्ता बऱ्यापैकी घरातली म्हणजे आपली थोडेफार नॉर्मल कामं आवरलेली आहेत आणि आता स्वयंपाकाची पण थोडीफार प्रिपरेशन मी अगोदरच करून ठेवलेली आहे. तर चला मग बघूया आज कसं काय होते, काय काय होते. आणि श्रीजाला पण सांगितलं आहे की आज ग्रीन डे आहे, तर तिला बटरफ्लायचा लुक क्रिएट करून द्यायचा आहे. तर कालच त्याची थोडीफार प्रिपरेशन आम्ही करून ठेवली. म्हणजे तिला पंख वगैरे लावायला सांगितले होते ग्रीन कलरचे आणि तिच्याकडे थोडा म्हणजे मोरपंखी आणि ग्रीन मिक्स असा फ्रॉक आहे, तर तो वेअर करून द्यायला सांगितलं. तर त्याची प्रिपरेशन आम्ही कालच करून ठेवली. ते बटरफ्लायचे पंख असतात ते वगैरे आम्ही कालच बनवले, घरीच बनवले. ते पेपर आणला होता ग्रीन कलरचा त्याने. तर ते तर प्रिपरेशन झाली आहे. आता डबा करून द्यायचा आहे आणि आज बघूया पुढे काय काय होते, कसं काय होते, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यानंतर आता लवकरच रक्षाबंधन येत आहे. तर त्यासाठी पण एक मी तुमच्यासोबत बाजारात भेटणारी मिठाई ते पण अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्यासाठी करा की माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील आणि तुमच्या छान छान गोडगोड सबस्क्राईबने मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला मग व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा, बोलते तुमच्यासोबत. सर्वात अगोदर तर भाजीसाठी पहिले शेंगदाणे भाजावं म्हटलं. बाकीची तयारी करेपर्यंत शेंगदाणे गार होतील. तर मग इकडे शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर इकडे पालकच्या पराठ्यांचं पीठ मळलं आणि पराठे पण करायला घेतलं होतं. आता सकाळची खूप जास्त गडबड असते, कारण श्रीजाच्या पप्पांना पण डबा द्यायचा असतो, त्यामुळे मला लवकर आवरावं लागते. तर मग इकडे मी पालकचे पराठेच करायला घेतले होते. आणि आज श्रीजाच्या पप्पाच्या डब्याला पण पालकचे पराठे आणि शेपूची भाजीच देणार होती. तर मग इकडे पराठे पण झाले होते आणि शेपूची भाजी पण झाली होती. बायको आज काय लागलं स्पेशल? आज पालकचे पराठे आणि शेपूची भाजी आहे. सगळं हिरो हिरो हा, मग पोरीसाठी आज काय पर्यावरण दिवस आहे का? नाही पोरीसाठी हे पण हिरो हे पण हिरो हे जरा जास्त हिरो अहो, पोरीसाठी आज ग्रीन डे आहे ना तिच्या शाळेत, सगळे हिरवा बनवले आज. मग तुम्हाला पण हिरवं. डबा वगैरे दिला आणि श्रीजाचे पप्पा जायला निघाले ऑफिसला. आता त्यांना इकडे बाय बाय केलं आणि श्रीजाचंही चाललं होतं पप्पांना बाय बाय करायचं. आता म्हटलं श्रीजाचं आवरावं इथून पुढं. स्वयंपाक वगैरे तर आवरला आणि आता श्रीजाच्या पप्पांना पण डबा दिली, ते पण ऑफिसला गेले. आता श्रीजाचं आवरायचं आहे. तर श्रीजाची आंघोळ झाली आहे, आता तिची तयारी करून द्यायची आहे आणि माझं पण आवरले. तर चला मग व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा की मी तिचं बटरफ्लायचं लुक कसं क्रिएट करते ते पण माझ्यासोबत बघा तुम्ही. आणि आमच्या मॅडमला जर फ्रॉक घालून दिली तर ती खूप जास्त रडते, तिला फ्रॉक आवडतच नाही. पण मग कसं घालायची असल्यावर मग मी तिला कार्टून लावून देते, मग जरा कुठं शांत बसते. तर त्याच्यामुळे तिला कार्टून लावून दिलं आणि आता ती कार्टून बघता बघताच मग आता मी तिचं सगळं मेकअप करणार आहे, तिची तयारी करून देणार आहे. तर
आता श्रीजाचे पप्पा पण गेले, त्यांना बाय बाय केलं आणि टिफिन पण आवरलंय, म्हणजे भरून दिलं त्यांना टिफिन, त्यांना डबा दिला. तिचं पण टिफिन भरायचं आहे आणि तिची तयारी पण करायची आहे. तर चला मग बोलतेच तुमच्यासोबत थोडा वेळाने. श्रीजाचं आवरून द्यायचं म्हणजे माझ्यासाठी तर एक खूप मोठा टास्क असतो, कारण ती सहजासहजी आवरू देत नाही. तर मग तिला असं मोबाईल लावून द्यावं लागते, तेव्हाच कुठं छानपैकी आवरू देते. तर म्हटलं सर्वात अगोदर तिचे असे 2 गोंडे घालावे, कारण परत हेअरबेल्ट पण लावायचा आहे. आणि जर मोकळेच केस सोडले तर केस इकडे तिकडे ती करणार आणि हेअरबेल्ट काढून टाकणार. त्यापेक्षा म्हटलं असे गोंडे घातले तर ती व्यवस्थित हेअरबेल्ट डोक्याला ठेवेल. तर मग काय इकडे मस्त असे छान 2 गोंडे घालून घेतले. गोंडे घातले की लगेच तिचं इकडे मेकअप पण करायला घेणार होती. आता मेकअप तर तिचा काही जास्त करणार नाही आणि फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर हे सगळं तर मी तिला अजिबात वापरत नाही, कारण त्यांची लहान लेकरांची स्किन सेन्सिटिव्ह असते, त्याच्यामुळे काही रिॲक्शन व्हायचं पण चान्स असतात. त्याच्यामुळे मी तर काही असे प्रोडक्ट वापरत नाही. मॉइश्चरायझर लावून दिला तिच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्यावर सिंपल असा पावडर लावून दिला. दुसरं काही म्हणजे तिचंच बेबी पावडरच लावून दिलं, कॉम्पॅक्ट पावडर पण नाही लावली. आणि मेकअपच्या प्रोडक्टपैकी फक्त तिला ब्लश तेवढं लावून दिलं होतं, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच तिला लावलेलं नाही. आणि साधी आपली नॉर्मल लिपस्टिक लावून द्यायची होती. तर इकडे तिच्या आय शॅडो पण लावून द्यायचं होतं. तर माझं तेच काम सुरू होतं. तिला तर मेकअप करायला खूप जास्त आवडते, पण कसं ती लहान आहे, त्याच्यामुळे मी तिला काही जास्त मेकअप करून देत नाही. तर आपलं तेवढ्यापुरतं तेवढं आणि थोडीशी अशी नॉर्मल लिपस्टिक लावली आणि पंख लावले आणि मस्त अशी श्रीजा रेडी झाली होती आणि खूप छान दिसत होती. ही तर माझ्या आयुष्यातलीच हिरवळ आहे. तिचा इकडे डबा पण रेडी होता, तर मग डबा वगैरे दिली. आता श्रीजाला स्कूलमध्ये सोडून येते आणि बोलते तुमच्यासोबत. तिची तयारी पण झाली आहे. श्रीजा इकडे बघ, इकडे इकडं. हां, श्रीजीची तयारी झाली आहे आणि आता तिला स्कूलमध्ये सोडून येते. छान दिसते माझी प्रिन्सेस. चला मग तिला स्कूलमध्ये सोडते, नंतर बोलते तुमच्यासोबत. तिला इकडे शाळेत आणून दिली, तर मस्त त्यांच्या शाळेमध्ये ग्रीन डेची खूप छान डेकोरेशन केलेली होती. आता खरं बघितलं तर माझ्या आयुष्यातली हिरवळ म्हणजे माझी मुलगीच आहे. तिच्या असण्यानेच माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खूप खास होतो. मग काय इकडे तिला शाळेत सोडली आणि तिच्यासारखेच बाकीचे मुलं पण खूप छान रेडी होऊन आलेले होते आणि खूप छान त्यांचा कार्यक्रम इकडे सुरू होता. तिला शाळेत सोडली आणि मग आली घरी. आत्ताच श्रीजाला शाळेमध्ये सोडून आली आणि आता म्हटलं व्हिडिओला परत सुरुवात करूया. तर आता तिला तर शाळेत सोडून दिलं आहे, कामं पण आवडली. तर आता म्हटलं तुमच्यासोबत म्हणजे बाजारात जशी भेटते तशी मिठाई एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. आता जवळच आता राखी पण येत आहे. तर आता राखी म्हटला की आपल्या बायकांचा खूप मोठा सण असतो, आपल्या बायकांसाठी, आपल्या सगळ्या लेडीजसाठी. तर त्या दिवशी तर आपण सगळं स्पेशलच पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण दुकानात जाऊन कितीतरी राख्यांमधून आपण राख्या चूज करून विकत आणत असतो आणि छान छान मिठाई पण आणत असतो. तर यावेळेस तुम्ही पण मिठाई बाजारातून न आणता घरीच सोप्या पद्धतीत आणि गॅस न पेटवता आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही आणि काही जास्त तामझाम पण नाही लागत, तर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पण बनवू शकता. तर माझी रेसिपी नक्की तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि काय म्हणते, बाजारातून आणलेल्या मिठाईत जेवढी चव नसते तेवढी आपण जर आपल्या हाताने प्रेमानं बनवली तर त्याची मजा तर वेगळीच असते. तर चला मग मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग आता आपण बनवूया बाजारसारखी मिठाई घरीच. आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतेच, तुम्हाला सांगतेच काय काय लागते काय काय नाही. आणि कसं कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि ही रेसिपी लिटरली 5 मिनिटात बनवून तयार होते. जास्त काही करायची गरज नाही आणि गॅस पण पेटवायची गरज नाही आपल्याला.
फक्त काही बेसिक साहित्यामध्ये ही मिठाई खूप छान अप्रतिम चवीला खूप सुंदर आपल्यासमोर बनवून तयार होते. तर चला मग बघूया रेसिपी. या मिठाईसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. एक मोठ्या वाटीने भरून मिल्क पावडर घ्यायचा आहे, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी खोबरा खीस आणि 1 वाटी दूध व्हॅनिला एसेन्स घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये मिल्क पावडर या पद्धतीने टाकून त्याच्यातल्या गुठळ्या आपल्याला मोडायच्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकता. ही मिठाई करताना आपल्याला गॅस पेटवायची अजिबात गरज नाही आहे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे आणि 1 वाटी पिठी साखर टाकायची आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये 1च थेंब व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे. याऐवजी तुम्ही इलायची पावडर पण टाकू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडासाच दूध टाकायचा आहे. दूध हा जास्त टाकायचा नाही, नाहीतर कारण थोडा दूध टाकलं की साखर यामध्ये मेल्ट होते. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला डो तयार करायचा आहे. जसा गव्हाचा पिठाचा उंडा करतो तसाच याचा पण उंडा करून घ्यायचा आहे, बघू शकता. त्यानंतर हा उंडा एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून थोडासा उंडा बाजूला काढायचा आणि त्याच्यामध्ये आपण फ्रूट कलर टाकणार आहोत. तर थोडासा 1 चिमूटभर इतकाच इथं मी फ्रूट कलर ॲड करत आहे, बघू शकता. आता हा फ्रूट कलर खूप छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. तर या पद्धतीने मी छान मिक्स करून घेत आहे. मला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्रूट कलर ॲड करू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता. आपण सिंपल पण ही मिठाई बनवू शकतो. मग याच्यामध्ये फ्रूट कलर मिक्स झाल्यानंतर या पद्धतीने त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत या पिठाचे, बघू शकता. मी या पद्धतीने याचे गोळे करत आहे. पूर्ण पिठाचे अशाच पद्धतीने मी गोळे करून घेतले आहे. त्यानंतर पांढऱ्या कलरच्या गोळ्यामधला छोटासा गोळा काढायचा आणि त्याची अशी पुरीसारखं आपल्याला गोल वाटी करून त्यामध्ये हा कलरचा गोळा टाकायचा आणि अशा पद्धतीने गोळे तयार करायचे आहेत. दुसरी पण पाती अशीच करायची या पिठाची आणि त्यामध्ये कलरचा गोळा भरायचा मध्ये आणि असं वरून छान असं गोल गोल फिरवून अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता सगळे गोळे याच पद्धतीने आपल्याला या मिठाईचे करून घ्यायचे आहेत, बघू शकता. मी सगळे गोळे याच पद्धतीने केलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर ही मिठाई तुम्ही दुसऱ्या पण आकारामध्ये बनवू शकता. टेस्टमध्ये काहीच चेंज होणार नाही, फक्त आकार तेवढा चेंज होईल. मग काय, सगळे गोळे याच पद्धतीने मी तयार करून घेतले आहे. आणि आता हे झाल्यानंतर आपल्याला हे मिठाई फ्रीजमध्ये 20 मिनटासाठी सेट करायला ठेवायची आहे. आता मी हे फ्रीजमधून काढले 20 मिनटानंतर आणि याला मधून आपल्याला 4 काप करायचे आहेत, 4 कट लावायचे आहेत, बघू शकता. मी या पद्धतीने 4 कट लावलेले आहेत. तर बघू शकता एक फ्लावरचा आकार तयार झाला आहे या मिठाईला. कशा पाकड्या पाकड्या दिसत आहेत. खूप दिसायला खूप क्लासी वाटते ही मिठाई आणि खायला पण तितकीच भारी आहे. तुम्ही एकदा बनवून कुणाला खायला दिली तर कुणी म्हणणारच नाही घरी केली आहे, कारण मार्केटसारखीच ही मिठाई चवीला तितकीच भारी लागते. छान आपली इकडे मिठाई पण तयार झाली आहे, बघू शकता. आणि जास्त काही म्हणजे कठीण पण नाही बनवायला, खूप सोपी आहे आणि मेन म्हणजे कमी पदार्थामध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार होते. तर टेस्टला पण खूप छान लागते आणि अगदी मार्केटसारख्या मिठाईसारखाच याला टेस्ट पण येते. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि आता मिठाई वगैरे झाली बनवून, बाकीचे घरातले कामं आवरायचे आहेत, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी वगैरे करायचीच आहे. तर चला मग, चॅनलवर नवीन असाल तर मला आत्ताच सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीसाठी. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.